सर्व विद्यार्थी 12वी शाखेतून उत्तीर्ण होऊन आपल्या मसगाव महाविद्यालयामध्ये FY BComला प्रवेशित झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना FY BCom सेमिस्टर 1 साठी कोणकोणते कोर्स आहेत, ते कोर्स किती क्रेडिटला आहेत आणि कोर्स स्ट्रक्चर आणि क्रेडिट स्ट्रक्चर कसं आहे याविषयी माहिती व्हावी या उद्देशाने आज आपण या सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. आपल्या मसगाव महाविद्यालयामध्ये FY BCom डिग्री प्रोग्राम हा 3 मेजर कोर्समध्ये रन केला जातो. यामध्ये कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन्स आणि बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स या 3 मेजर कोर्समध्ये आपण आपल्या महाविद्यालयातून BComची डिग्री विद्यार्थ्यांना प्रदान करत असतो. FY BCom सेमिस्टर 1चे स्ट्रक्चर हे खालील 7 व्हर्टिकल्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहे हे आपल्या लक्षात येत आहे. या 7 व्हर्टिकल्समध्ये पहिला व्हर्टिकल्स आहे डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स. दुसरा व्हर्टिकल्स आहे डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स. व्हर्टिकल्स 3 यामध्ये ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स आहे. व्हर्टिकल 4 मध्ये स्किल इन्हान्समेंट कोर्स आहे. व्हर्टिकल 5 मध्ये व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स आहे. त्याबरोबरच व्हर्टिकल 6 मध्ये ओपन इलेक्टिव्ह कोर्स आहे आणि व्हर्टिकल 7 मध्ये IKS कोर्स आहे. आता ह्या व्हर्टिकल्स कोर्समध्ये कोणकोणते कोर्स आहेत आणि आपण कोणते कोर्स सिलेक्ट करावेत याविषयी आपण बघूया. व्हर्टिकल्स 1 अर्थातच डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स. या डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स 1चे क्रेडिट स्ट्रक्चर हे 4+2चं आहे. म्हणजेच यामध्ये विद्यार्थ्यांना 2 कोर्स सिलेक्ट करायचे आहेत. आपल्या महाविद्यालयामध्ये विभागाअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना फायनान्शियल अकाउंटिंग, बिझनेस मॅथमॅटिक्स आणि बिझनेस इकॉनॉमिक्स हे 3 कोर्स ऑफर करतो. विद्यार्थ्यांनी या 3 कोर्सपैकी त्यांच्या चॉईसनुसार एक कोर्स सिलेक्ट करायचा आहे. विद्यार्थी जो कोर्स सिलेक्ट करतील त्या कोर्सचा 2 क्रेडिटचा प्रॅक्टिकल्स कोर्स विद्यार्थ्यांना बाय डिफॉल्ट ऑफर केला जाईल. फायनान्शियल अकाउंटिंग या 4 क्रेडिटच्या थेअरी कोर्ससाठी 2 क्रेडिटचा प्रॅक्टिकल कोर्स हा प्रॅक्टिकल्स इन फायनान्शियल अकाउंटिंग हा असेल. बिझनेस मॅथमॅटिक्स या 4 क्रेडिटच्या थेअरी कोर्ससाठी प्रॅक्टिकल्स इन बिझनेस मॅथमॅटिक्स हा 2 क्रेडिटचा प्रॅक्टिकल कोर्स असेल आणि बिझनेस इकॉनॉमिक्स या थेअरी कोर्सचा 4 क्रेडिटच्या थेअरी कोर्सचा 2 क्रेडिटचा थेअरी कोर्स हा प्रॅक्टिकल्स इन बिझनेस इकॉनॉमिक्स हा असेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना DSC या कोर्स 1 मध्ये 3 कोर्सपैकी एक कोर्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा बाय डिफॉल्ट प्रॅक्टिकल कोर्स त्यांना ऑफर केला जाईल. यानंतर डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स 2 मध्ये क्रेडिट स्ट्रक्चर हे डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स 1 प्रमाणेच आहे, 4+2चं. यामध्ये आपण विद्यार्थ्यांना बेसिक्स ऑफ कॉस्टिंग, मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट आणि फंडामेंटल्स ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स हे 3 कोर्स ऑफर करतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीनुसार, करिअरच्या चॉईसनुसार एक कोर्स सिलेक्ट करायचा आहे. कॉस्टिंगचा एक बेसिक ऑफ कॉस्टिंग, मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट आणि फंडामेंटल्स ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स या 3 पैकी एक तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार सिलेक्ट करायचा आहे. जो कोर्स तुम्ही सिलेक्ट करणार तो कोर्स 4 क्रेडिटला थेअरी असेल आणि त्याचा दुसरा कोर्स हा तुम्हाला प्रॅक्टिकल्स असेल 2 क्रेडिटला. म्हणजेच जे विद्यार्थी बेसिक ऑफ कॉस्टिंग हा विषय सिलेक्ट करतील त्यांना बाय डिफॉल्ट प्रॅक्टिकल्स इन बेसिक
ऑफ कॉस्टिंग हा कोर्स ऑफर केला जाईल. जे विद्यार्थी मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट हा कोर्स 4 क्रेडिटचा सिलेक्ट करतील अशा विद्यार्थ्यांना बाय डिफॉल्ट प्रॅक्टिकल्स इन मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट हा प्रॅक्टिकल कोर्स 2 क्रेडिटचा ऑफर केला जाईल. जे विद्यार्थी फंडामेंटल्स ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स हा 4 क्रेडिटचा थेरी कोर्स सिलेक्ट करतील अशा विद्यार्थ्यांना बाय डिफॉल्ट प्रॅक्टिकल्स इन फंडामेंटल्स ऑफ बँकिंग अँड फायनान्स हा कोर्स सिलेक्ट केला हा कोर्स ऑफर केला जाईल. डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स सिलेक्ट करताना विद्यार्थ्यांनी एक विशेष काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स हा तुम्हाला SY BCom TY BComला मेजर कोर्स म्हणून तो पूर्ण कंटिन्यू करायचा आहे. त्यामुळे तुमची BComची डिग्री डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्सच्या विषयावर ठरवली जाणार आहे. म्हणजेच डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स 2 मध्ये जो तुम्ही विषय सिलेक्ट करणार आहात तोच तुम्हाला SY TYला कंटिन्यू करायचा आहे ॲज ए स्पेशल किंवा ॲज ए मेजर म्हणून. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स 2 मधून विषय सिलेक्ट करताना विशेष काळजी घ्यायची आहे. कारण तुम्हाला तो एकदा सिलेक्ट केला FY BComच्या सेमिस्टर 1ला तुम्ही डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्समध्ये जो विषय सिलेक्ट करणार आहात, जो विषय तुम्ही घेणार आहात, तो विषय तुम्हाला SYला चेंज करता येणार नाही आणि SYला चेंज करता येत नसल्यामुळे तो तुम्हाला TYला सुद्धा चेंज करता येणार नाही आणि तुमची डिग्रीसुद्धा त्याच विषयाच्या नावाने तुम्हाला ऑफर्ड केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स सेकंडमध्ये बेसिक ऑफ कॉस्टिंग, मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट, फंडामेंटल्स ऑफ बँकिंग या 3 विषयापैकी विषय सिलेक्ट करताना विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला SY आणि TYला तो विषय कंटिन्यू राहील मेजर म्हणून अशा अर्थाने तो विषय विशेष काळजीपूर्वक सिलेक्ट करायचा आहे. यानंतर FY BComच्या सेमिस्टर 1साठी ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स अर्थातच त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये AEC कोर्स किंवा AEC असं म्हणतो. तो 2 क्रेडिटचा कोर्स असेल. आपल्या महाविद्यालयामध्ये आपण जो ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स विद्यार्थ्यांना ऑफर करतो तो कोर्स आहे बिझनेस इंग्लिश. त्याच्यानंतर तुमचं दुसरं व्हर्टिकल्स आहे स्किल इन्हान्समेंट कोर्स अर्थातच SEC कोर्स. हा सुद्धा 2 क्रेडिटचा कोर्स आहे आणि या कोर्स अंतर्गत आपण आपल्या मसगाव महाविद्यालयामध्ये FY BComच्या सेमिस्टर 1साठी बिझनेस कम्युनिकेशन स्किल्स हा कोर्स विद्यार्थ्यांना ऑफर करतो. व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स हा सुद्धा 2 क्रेडिटसाठी आहे आणि या व्हॅल्यू एज्युकेशन कोर्समध्ये आपण विद्यार्थ्यांना एंटरप्रिनरशिप अँड स्टार्टअप हा कोर्स ऑफर करतो. ओपन इलेक्टी कोर्स अर्थातच तुम्हाला इतर शाखेमधून एक कोर्स सिलेक्ट करायचा आहे. त्याला आपण OE असं म्हणतो. हा OE सुद्धा 2 क्रेडिटसाठी आहे. या OEमध्ये आपण विद्यार्थ्यांना 5 OE ऑफर केले आहेत. मराठी विभागाचा एक कोर्स आहे मराठी भाषा लेखन कौशल्य, हिंदी विभागाचा हिंदी काव्य और कहानी, जिओग्राफी विभागाचा ॲग्रिकल्चर जिओग्राफी, मॅथ विभागाचा बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स विभागाने ऑफर केलेला इकॉनॉमिक्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. हे 5 सब्जेक्ट 2 क्रेडिटसाठी आहेत. या 5 पैकी विद्यार्थ्यांना त्यांच्या चॉईसनुसार एक OE सिलेक्ट करायचा आहे. IKS कोर्स हा सुद्धा 2 क्रेडिटचा आहे आणि या IKS कोर्समध्ये विद्यार्थ्यांना इंडियन नॉलेज सिस्टीम या नावाचा एक कोर्स लर्न करायचा आहे. थोडक्यात जर आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये FY BCom सेमिस्टर 1च्या कोर्सचं पॅटर्न जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 7 व्हर्टिकल्स आहेत. पहिला व्हर्टिकल तुम्हाला डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स 1 आहे. दुसरं तुमचं व्हर्टिकल डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स 2 आहे. पहिल्या व्हर्टिकल्समध्ये तुम्हाला एकंदरीत 3 सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. जो तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहात त्या विषयाचा प्रॅक्टिकल्स कोर्स बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑफर केला जाईल. डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स सेकंडमध्ये सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये आपण 3 कोर्स विद्यार्थ्यांना ऑफर करतो. या 3 कोर्सपैकी विद्यार्थ्यांना एक कोर्स सिलेक्ट करायचा आहे. विद्यार्थी जो कोर्स सिलेक्ट करतील त्याचा प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांना बाय डिफॉल्ट अलॉट केला जाईल आणि डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स तुम्हाला SY TYला कंटिन्यू असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं आहे.
AECमध्ये बिझनेस इंग्लिश आहे, बाय डिफॉल्ट सर्वांना कंपल्सरी आहे. SECमध्ये बिझनेस कम्युनिकेशन स्किल्स बाय डिफॉल्ट सर्वांना कंपल्सरी आहे आपल्या महाविद्यालयामध्ये. VEC कोर्स हा आपल्या महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना FY BCOMच्या सेमिस्टर 1च्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. एंटरप्रिनरशिप अँड स्टार्टअप. IKS सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. OEमध्ये तुम्हाला 5 ऑप्शन दिले आहेत आणि या 5 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता FY BCOM सेमिस्टर 1चं इव्हॅल्युएशन पॅटर्न कसं आहे ते आपण बघूया. इव्हॅल्युएशन पॅटर्न सर्वसाधारणपणे 2 भागामध्ये विभागलेले आहे. एक इंटर्नल इव्हॅल्युएशन आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन आणि प्रॅक्टिकल कोर्ससाठी प्रॅक्टिकल इव्हॅल्युएशन. इंटर्नल इव्हॅल्युएशन हे 20 आणि 40 या 2 भागामध्ये आहे. 2 क्रेडिटचा जर कोर्स असेल तर 2 क्रेडिटचं इंटर्नल इव्हॅल्युएशन हे 20 मार्कासाठी असेल आणि कोर्स हा जर 4 क्रेडिटचा असेल तर 4 क्रेडिटच्या कोर्ससाठी इंटर्नल इव्हॅल्युएशन हे 40 मार्कासाठी असेल. एक्सटर्नल इव्हॅल्युएशनचा पॅटर्न 30 आणि 60चा आहे. अर्थातच 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी 30 मार्काचं एक्सटर्नल इव्हॅल्युएशन असेल आणि 4 क्रेडिटच्या कोर्ससाठी एक्सटर्नल इव्हॅल्युएशन हे 60 मार्काचं असेल. प्रॅक्टिकल इव्हॅल्युएशन हे 50 मार्काचं आहे. इंटर्नल इव्हॅल्युएशनमध्ये विद्यार्थ्यांना 3 ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या असतात. त्या 3 ॲक्टिव्हिटीचे मार्क हे 10, 5, 5 या पद्धतीने असतील आणि 4 क्रेडिटचा जर कोर्स असेल तर इंटर्नल इव्हॅल्युएशन पॅटर्न हे 20, 10, 10 या स्ट्रक्चरमध्ये किंवा या फॉर्ममध्ये असेल. प्रॅक्टिकल इव्हॅल्युएशनमध्ये विद्यार्थ्यांना मार्काचं डिस्ट्रिब्युशन हे प्रॅक्टिकल जर्नल्स 30 मार्कासाठी असेल आणि ओरल ही 20 मार्कासाठी असेल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन हे 30 आणि 60 या फॉर्ममध्ये असेल. म्हणजेच 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी एक्सटर्नल इव्हॅल्युएशन हे 30 मार्काचा तुमचा थेरी पेपर असेल आणि 4 क्रेडिटचा जो कोर्स असेल या 4 क्रेडिटच्या कोर्ससाठी एक्सटर्नल इव्हॅल्युएशन हे